Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the exemption from long term capital gain. In the previous few lectures, we have seen 6 to 7 examples on the computation of long term capital gain. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे आपण जवळपास 7 ते 8 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण जो लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो त्यामधून आपल्याला कोणकोणते एक्झम्पशन्स मिळतात त्यावरची एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द exemptions from long term capital gain. Okay, this is the heading, exemptions from long term capital gain. Section 54 of Income Tax Act provides exemptions of capital gains. Okay, in section 54 of income tax, the various exemptions from capital gain. कॅपिटल गेन जो आपल्याला मिळालेला आहे, कॅपिटल गेन म्हणजे काय? व्हॉट इज कॅपिटल गेन? कॅपिटल गेन मीन्स गेन दॅट इज प्रॉफिट फ्रॉम सेल दॅट इज ट्रान्सफर ऑफ ए कॅपिटल असेट. जर आपण एखादी असेट ट्रान्सफर करून एखादी असेट विकून आपल्याला जो काही प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. कॅपिटल गेन झाला म्हणजे आपण असेट विकून फायदा झालेला आहे, हा जो काही प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. जो आपण कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो, कॅपिटल गेन इज ऑफ टू टाइप्स. फर्स्ट इज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अँड सेकंड इज लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय? तर लॉंग टर्म कॅपिटल गेन मीन्स एनी प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम सेल दॅट इज ट्रान्सफर ऑफ अ लॉंग टर्म कॅपिटल असेट. एखादी लॉंग टर्म असेट, लॉंग टर्म असेट कोणत्या असेटला म्हटलं जातं? एखादी असेट जर आपण 3 वर्षापेक्षा जास्त दिवस, 3 वर्ष म्हणजे 36 महिने, 3 वर्षापेक्षा जास्त दिवस ती असेट आपल्याकडं असेल आणि नंतर आपण ती असेट विकली तर त्या असेटला लॉंग टर्म असेट असं म्हटलं जातं. If any asset is transferred after 36 months, that is after 3 years, then it is called as a long term capital asset. And any profit from sale from transfer of such long term asset is called as a long term capital gain. एखादी लॉंग टर्म असेट ट्रान्सफर करून, सेल करून, विकून जो काही आपल्याला प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आणि हा जो काय आपल्याला कॅपिटल गेन होतो याच्यामधून जे काय आपल्याला एक्झम्पशन्स मिळतात ते एक्झम्पशन सेक्शन 54मध्ये दिलेले आहेत. मग आता हे कोणकोणते एक्झम्पशन्स आहेत त्यापैकी एक एक्झम्पशन आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट एक्झम्पशन इज कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. ओके, जर आपण आपलं घर, रेसिडेन्शियल हाऊस म्हणजे राहतं घर, ज्या घरामध्ये आपण स्वतः राहतो किंवा ते घरामध्ये कोणीही राहतं त्या घराला रेसिडेन्शियल हाऊस असं म्हटलं जातं. एखादं रेसिडेन्शियल हाऊस, राहतं घर आपण विकून जो काही आपल्याला कॅपिटल गेन होतो त्या कॅपिटल गेनच्या डिडक्शन ह्या सेक्शन 54मध्ये दिलेल्या आहेत. ओके, सपोज एखादं घर आहे, त्या घरामध्ये आपण 10 वर्ष 15 वर्ष राहिलो, ते घर नंतर विकलं, विकून जो फायदा होईल तो कॅपिटल गेन आहे, लाँग टर्म गेन आहे. बरोबर, कारण 3 वर्षापेक्षा जास्त असेट वापरली आणि नंतर विकली की त्याला लाँग टर्म असेट म्हणतात, त्यामुळे तो झाला लाँग टर्म कॅपिटल गेन. हा जो लाँग टर्म कॅपिटल गेन आहे कशावरचा? तर ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी, राहतं घर विकून जो काय आपल्याला कॅपिटल गेन होतो त्याचे डिडक्शन कोणत्या हे ह्या पॉईंटमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. काय सांगितलं बघा, कॅपिटल गेन अरायझिंग टू इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीला कॅपिटल गेन झाला, फायदा झाला कशापासून? फ्रॉम ट्रान्सफर ऑफ अ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. एखादं रेसिडेन्शियल हाऊस, राहतं घर ट्रान्सफर करून म्हणजे विकून, एखादं राहतं घर ट्रान्सफर करून विकून जो काय फायदा होतो त्या फायद्यावरती एक्झम्पशन किती मिळतं? इज एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ. किती त्यातनं एक्झम्पशन मिळतं? त्यातनं माफी किती रुपयाची मिळते? तर इट इज इन्व्हेस्टेड इन द न्यू हाऊस प्रॉपर्टी. समजा तुम्हाला तुमचं घर विकून 20 लाख रुपये प्रॉफिट झाला. फॉर एक्झाम्पल, सपोज यू अर्न ए कॅपिटल गेन ऑफ ₹20 lakhs ऑन ट्रान्सफर ऑफ युअर हाऊस. तुमचं घर विकून तुम्हाला 20 लाख रुपये फायदा झालेला आहे, हा कॅपिटल गेन आहे. आणि या 20 लाखापैकी तुम्हाला एक्झम्पशन किती मिळेल? तर त्या 20 लाखापैकी झालेल्या फायद्यापैकी तुम्ही किती रक्कम
किती अमाऊंट ही नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करताय. सपोज 20 लाख फायदा झाला, त्यापैकी 15 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये. नवीन घर घेण्यासाठी 15 लाख इन्व्हेस्ट केले. तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट नवीन हाऊस प्रॉपर्टीमध्ये कराल तेवढ्याची तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. सपोज 20 लाख कॅपिटल गेन होता, त्यापैकी 15 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले. जेवढी इन्व्हेस्टमेंट केली, किती केली आहे तर 15 लाख, यू विल गेट एक्झम्पशन अप टू ₹15 लाख. 15 लाखाचं तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. तुम्ही समजा 18 लाखाचं हाऊस परचेस केलं, घर परचेस केलं, तर तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्ट केलेत 18 लाख. जेवढे इन्व्हेस्टमेंट कराल तेवढ्या रकमेचं एक्झम्पशन तुम्हाला मिळतं. ओके, फक्त त्याला काय कंडिशन दिल्यात बघा, प्रोव्हाइडेड द फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. आता कंडिशन्स काय बघा. फर्स्ट कंडिशन इज द हाऊस प्रॉपर्टी शुड बी रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. ओके, जी हाऊस प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करणार आहात, ओके, झालेल्या फायद्यामधून, झालेल्या कॅपिटल गेनमधून जी हाऊस प्रॉपर्टी तुम्ही परचेस करणार आहात, खरेदी करणार आहात, ती हाऊस प्रॉपर्टी रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. म्हणजे जे घर खरेदी केले ते राहण्यासाठी, ओके, राहतं घर ते असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा बंगलो असेल, एखादा फ्लॅट असेल, एखादं घर असेल, ओके, ते त्यातून खरेदी केलं पाहिजे. म्हणजे राहण्यासाठी ते घर असलं पाहिजे. ही पहिली कंडिशन आहे. ओके, आफ्टर दॅट द सेकंड कंडिशन इज द हाऊस प्रॉपर्टी शुड बी अ लाँग टर्म हाऊस प्रॉपर्टी. लाँग टर्म आपण कधी म्हणतो, जर ती हाऊस प्रॉपर्टी 3 वर्षापेक्षा जास्त, इफ द हाऊस प्रॉपर्टी इज युज्ड फॉर मोर दॅन 3 years, देन इट इज कॉल्ड एज अ लाँग टर्म हाऊस प्रॉपर्टी. अँड कंडिशन इज द प्रॉपर्टी विच यू हॅव सोल्ड. जी प्रॉपर्टी तुम्ही विकलेली आहे ती प्रॉपर्टी लाँग टर्म प्रॉपर्टी असली पाहिजे. म्हणजे प्रॉपर्टी विकण्यापूर्वी ती प्रॉपर्टी, ते घर तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्ष तरी असलं पाहिजे. 3 वर्षापेक्षा जास्त असेल तर ती लाँग टर्म हाऊस प्रॉपर्टी होते. ती जी हाऊस प्रॉपर्टी ती लाँग टर्म असणं गरजेची आहे. त्यानंतर थर्ड कंडिशन इज द न्यू हाऊस शुड बी परचेस्ड. आता हे केअरफुली बघा, दिस कंडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यांनी आपल्याला काय सांगितले, सपोज आपण आपलं घर विकलं आणि मगाचंच एक्झाम्पल, सपोज इफ वी अर्न अ कॅपिटल गेन ऑफ ₹20 lakhs ऑन सेल ऑफ आवर हाऊस प्रॉपर्टी. समजा आपण आपली हाऊस प्रॉपर्टी विकून आपल्याला 20 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे, 20 लाख कॅपिटल गेन झालेला आहे. मग ही जी प्रॉपर्टी आपण सेल केली, त्या जो काय फायदा झालेला आहे 20 लाख रुपये, त्या फायद्यामधून आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी कधी खरेदी केली पाहिजे ते ह्यांनी यामध्ये दिले. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. द न्यू हाऊस प्रॉपर्टी शुड बी परचेस्ड विदिन, किती दिवसामध्ये, विदिन अ पिरियड ऑफ 1 year. 1 year बिफोर, म्हणजे 1 वर्ष अगोदर. म्हणजे काय, असेट ज्या दिवशी तुम्ही विकलेली आहे, तुमची हाऊस प्रॉपर्टी ज्या दिवशी विकलेली आहे त्या तारखेच्या 1 year बिफोर, म्हणजे पाठीमागचं 1 वर्ष, त्या तारखेच्या अगोदरचं 1 वर्ष, किंवा ऑर 2 years आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर. किंवा असेट विकण्यानंतर, ट्रान्सफर करणे म्हणजे विकणे, असेट ज्या दिवशी विकलेली आहे त्याच्या पुढची 2 वर्ष, ज्या दिवशी असेट विकली त्याच्या पाठीमागचं 1 वर्ष, किंवा असेट विकल्यानंतरची पुढची 2 वर्ष. ह्या जो काय कालावधी आहे पाठीमागचा, सपोज ह्या डेटला आपण असेट विकली असेल तर पाठीमागचं 1 वर्ष आणि पुढची 2 वर्ष, असं मिळून एकूण ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही नवीन हाऊस हे परचेस केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तिथे दिले बघा, फॉर एक्झाम्पल इफ अ प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड, ट्रान्सफर म्हणजे सोल्ड, ऑन 17/8/2019. जर आपण आपल्या हाऊस प्रॉपर्टी 17 ऑगस्ट 2019ला विकली असेल तर ह्या तारखेच्या पाठीमागं 1 वर्ष बघा, द न्यू हाऊस शुड बी परचेस्ड ॲट एनी टाईम बिटवीन. नवीन घर आपण कधी खरेदी केलं पाहिजे, ज्या दिवशी आपण असेट विकली त्याच्या पाठीमागं 1 वर्ष. मग 2019च्या पाठीमागे 1 वर्ष म्हणजे किती, 17/8/2018. तारीख तीच आहे, फक्त 2019च्या ऐवजी पाठीमागचं वर्ष घेतलं 2018, पाठीमागचं 1, आणि तिथून ते कुठपर्यंत, एक तर ते म्हणतात की 1 वर्ष अगोदर तुम्ही घर खरेदी करा, किंवा 2 years आफ्टर, 2 वर्ष नंतर. आपला असेट कोणत्या तारखेला विकलेले आहे, 17 ऑगस्ट 2019. मग 19च्या पुढे 2 वर्ष, 19 नंतर 2 वर्ष म्हणजे किती, 20 आणि 21, म्हणजेच किती, 17/8/2021. हा जो काय कालावधी आहे, ओके, या कालावधीमध्ये ड्युरिंग दिस पर्टिक्युलर ड्युरेशन द न्यू हाऊस प्रॉपर्टी शुड बी परचेस्ड. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन. फर्स्ट कंडिशन इज दॅट द हाऊस, न्यू हाऊस शुड बी परचेस्ड विदिन
अ पिरियड ऑफ, किती दिवसामध्ये नवीन घर खरेदी केलं पाहिजे, अ इयर बिफोर, एक वर्ष अगोदर, किंवा 2 इयर्स आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर, किंवा आसेट विकल्यापासून 2 वर्ष नंतर. आसेट विकण्यापूर्वी एकतर अगोदर 1 वर्ष किंवा आसेट विकल्यानंतर 2 वर्ष नंतर. हा जो पाठीमागचा 1 वर्ष आणि पुढचे 2 वर्ष असा जो काय 3 वर्षाचा कालावधी आहे 2018 ते 2021, फॉर एक्झाम्पल आपण इथे जे घेतलेलं आहे त्या कालावधीमध्ये नवीन हाऊस प्रॉपर्टी ही परचेस केली पाहिजे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन. आफ्टर दॅट द नेक्स्ट कंडिशन इज, सपोज आपल्याला जो काय कॅपिटल गेन मिळालेला आहे, ओके, हिअर वी हॅव टेकन एक्झाम्पल दॅट वी हॅव अर्न अ कॅपिटल गेन ऑफ ₹20 lakhs. आपण जे मागाशी एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये आपण पाहिलं की 20 लाख रुपये कॅपिटल गेन झालेला आहे, बरोबर. मग हा जो काही 20 लाख कॅपिटल गेन झालेला आहे त्यामधून आपण नवीन हाऊस एकतर परचेस करतो किंवा नवीन हाऊस कन्स्ट्रक्शन करतो. मग आता कन्स्ट्रक्शनसाठी नियम काय बघा, द न्यू हाऊस प्रॉपर्टी शुड बी कन्स्ट्रक्टेड विदिन अ पिरियड ऑफ 3 years आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर. म्हणजेच काय, ज्या दिवशी ज्या तारखेला तुम्ही तुमचं घर विकलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे, सेल केलेलं आहे, तिथून पुढचे 3 वर्ष, त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही नवीन हाऊस प्रॉपर्टीचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, नवीन घर तयार करून रेडी केलं पाहिजे. तरच तुम्हाला ते जो काय कॅपिटल गेन 20 लाख झालेला आहे त्यातून तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकतं. मागाचंच उदाहरण घ्या, 20 लाख रुपये कॅपिटल गेन होता आणि आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी कन्स्ट्रक्ट केली. त्यांचा जो काय कालावधी आहे 3 वर्षाचा, त्या 3 वर्षामध्येच आपण कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं आणि किती खर्च आला, सपोज आपल्याला खर्च आला 18 लाख रुपये, 18 lakhs कन्स्ट्रक्शनचा खर्च. आपण मगाशी पाहिलं आपला कॅपिटल गेन किती होता, आपला कॅपिटल गेन होता 20 लाख रुपये, त्यापैकी कन्स्ट्रक्शनसाठी किती खर्च केले, 18 लाख रुपये. मग जेवढ्या आपण कन्स्ट्रक्शनवरती खर्च केलेला आहे 18 लाख, तेवढ्याचं आपल्याला सूट मिळते, एक्झम्पशन मिळतं, माफी मिळते. त्यामुळे 20 लाख रुपये फायदा, त्यातनं 18 लाख हे माफ केले, उरले किती, फक्त 2 लाख. 2 लाखच झाला फक्त टॅक्सेबल कॅपिटल गेन. ओके, त्यामुळे जो काय आपल्याला कॅपिटल गेन झालेला आहे हाऊस प्रॉपर्टी सेल करून, घर विकून, तो जो काय फायदा आहे त्या फायद्यामधून आपण एकतर नवीन हाऊस प्रॉपर्टी परचेस केली पाहिजे किंवा नवीन हाऊस प्रॉपर्टी आपण कन्स्ट्रक्ट केली पाहिजे. ओके, आणि कालावधी त्यांनी दिलेला आहे कन्स्ट्रक्शनसाठी, कालावधी आहे 3 years आफ्टर द डेट ऑफ ट्रान्सफर. आसेट विकल्यापासून पुढच्या 3 वर्षामध्ये तुमचं घर तयार झालं पाहिजे, कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं पाहिजे, हा एक. आणि मगाशी आपण पाहिलेला नवीन घर परचेस करण्याबाबत, तर त्यामध्ये सांगितलं आहे आसेट ट्रान्सफर करण्याच्या पूर्वी 1 वर्ष किंवा आसेट ट्रान्सफर केल्यानंतर 2 वर्ष. हा जो काय 3 वर्षाचा कालावधी आहे, आसेट विकण्याच्या, घर विकण्याच्या अगोदर 1 वर्ष किंवा घर विकल्यानंतरचे 2 वर्ष, त्यामध्ये आपण नवीन हाऊस प्रॉपर्टी परचेस केली पाहिजे, तर आपल्याला एक्झम्पशन मिळू शकतं. नेक्स्ट कंडिशन काय बघा, द अमाऊंट ऑफ एक्झम्पशन इज, आपल्याला एक्झम्पशन फायदा किती मिळणार आहे, माफी किती मिळणार आहे. मागाचंच एक्झाम्पल बघा की आपण 20 लाख रुपये कॅपिटल गेन आहे असं मानलं, आपण एखादी हाऊस प्रॉपर्टी विकली, त्यामधून आपल्याला 20 लाख रुपये फायदा झाला असं आपण मानलं. मग 20 लाख रुपये जो कॅपिटल गेन आहे त्यापैकी समजा आपण 18 लाख रुपये कन्स्ट्रक्शनसाठी खर्च केले. ओके, किती रुपये इन्व्हेस्ट केलेत आपण, 18 लाख. त्यामुळे 18 लाखाचं आपल्याला एक्झम्पशन मिळणार आहे. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण, समजा आपल्याला कॅपिटल गेन आहे 20 लाख, तेच उदाहरण घेतलं, 20 लाख रुपये, आणि आपण कन्स्ट्रक्शनसाठी खर्च किती केला, तर कन्स्ट्रक्शनसाठी खर्च केला फॉर एक्झाम्पल 25 लाख रुपये. आता एक्झम्पशन किती मिळेल आपल्याला, बेनिफिट फायदा किती होता आसेट विकून, 20 लाख. हा कॅपिटल गेन होता. आपण किती नवीन ॲसेट खरेदी केली, 25 लाखाची. नॉर्मली आपल्याला एक्झम्पशन किती मिळतं, तर आपण इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे, आसेट किती रुपयाची खरेदी केली किंवा आसेटसाठी कन्स्ट्रक्शनसाठी किती खर्च केला, पण आपला फायदाच 20 लाख आहे. ओके, त्यामुळे 25 लाखाचं सूट आपल्याला मिळणार नाही. सूट किती मिळते, तर एकतर कॅपिटल गेनची रक्कम 20 लाख आणि इन्व्हेस्टमेंट केली किती, 18 लाख. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, दोन्हीपैकी लहान जी रक्कम असेल. मग इथं बघा कॅपिटल गेन आहे 20 लाख आणि इन्व्हेस्टमेंट किती केली आहे कन्स्ट्रक्शनसाठी, 25 लाख. 20 आणि 25 ह्या दोन्हीमधली लहान रक्कम कुठली, तर 20 लाख रुपये. त्यामुळे 20 लाखाची आपल्याला सूट मिळते. त्यामुळे काय सांगितलं बघा, एक्झम्पशन किती मिळेल, मिनिमम ऑफ फॉलोईंग, कमीत कमी रक्कम, एकतर इन्व्हेस्टमेंट इन न्यू असेट,
आपण किती रुपयाचे ॲसेट खरेदी करतो आहे, इन्व्हेस्टमेंट करतो आहे. 20 लाखाचा कॅपिटल गेन आहे, 25 लाख इन्व्हेस्ट केले. एक तर ती रक्कम किंवा कॅपिटल गेनची रक्कम, या दोन्हीपैकी जी मिनिमम असेल तेवढं आपल्याला एक्झम्पशन मिळतं. ओके, 20 लाख रुपये कॅपिटल गेन झाला आणि समजा इन्व्हेस्टमेंट केली 18 लाख, तर 20 लाख आणि 18 ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, विचेवर इज मिनिमम, तेवढं आपल्याला एक्झम्पशन मिळेल. हे झाला 5th कंडिशन. नाव द लास्ट कंडिशन इज इन केस द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज नॉट युटिलाइज. जर समजा आपल्याला असेट विकून जो फायदा झालेला आहे, आपण किती एक्झाम्पल घेतलं आहे की सपोज वी अर्न्ड अ कॅपिटल गेन ऑफ ₹20 lakhs ऑन सेल ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी. आपण असं मानूया की आपण असेट विकून आपल्याला 20 लाख फायदा झाला. तर हा जर जो काय फायदा आहे, कॅपिटल गेन आहे, हा जर आपण वापरला नाही, कुठे गुंतवला नाही, हाऊस प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केला नाही, तर तो काय केला पाहिजे? इट शुड बी डिपॉझिटेड इन द. तो कुठे डिपॉझिट केला पाहिजे? तर त्यासाठी नाव आहे कॅपिटल गेन अकाउंट स्कीम 1988. ह्या स्कीममध्ये कॅपिटल गेन अकाउंट स्कीम 1988 ही जी स्कीम आहे, त्यामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करावे अँड शुड बी युटिलाइज्ड इन अकॉर्डन्स विथ द स्कीम. त्या स्कीमचे जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण त्या पैशाचा वापर केला पाहिजे. म्हणजे एखादी हाऊस प्रॉपर्टी सेल केली, सेल करून आपल्याला 20 लाख रुपये फायदा झाला, 20 लाख रुपये कॅपिटल गेन झाला. तो कॅपिटल गेन आपण एकतर नवीन हाऊस खरेदी करण्यासाठी इन्व्हेस्ट केला पाहिजे, हा एक पर्याय आहे. सेकंड ऑप्शन इज दॅट द कॅपिटल गेन शुड बी इन्व्हेस्टेड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ असेट. हाऊस प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे, हे 2. आणि तिसरं, जर ते पण नाही केलं तर ते पैसे कॅपिटल गेन अकाउंट स्कीम जे आहे त्यामध्ये गुंतवले तरीसुद्धा तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. त्यामुळे एक्झम्पशन 3 प्रकारे मिळतं. एक म्हणजे तुम्ही नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी केली, परचेस केली तर. दुसरं आहे, सेकंड इज इफ यू इन्व्हेस्ट फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस प्रॉपर्टी. तुम्ही जो काय फायदा झालेला आहे, कॅपिटल गेन आहे, तो जर तुम्ही नवीन हाऊसच्या कन्स्ट्रक्शनसाठी इन्व्हेस्ट केला, घर बांधण्यासाठी खर्च केला, तो दुसरा पर्याय. आणि तिसरा पर्याय म्हणजे ते पैसे तुम्ही कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये जरी गुंतवले तरी तुम्हाला एक्झम्पशन हे मिळू शकतं. दीज आर द 3 एक्झम्पशन्स अवेलेबल अंडर सेक्शन 54 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, फॉर कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल हाऊस. एखादं राहतं घर आपण जर विकलं आणि त्यातून जो काय फायदा होईल त्या फायद्यातून आपल्याला या 3 एक्झम्पशन्स मिळू शकतात. एक तर नवीन हाऊस प्रॉपर्टी खरेदी करणं किंवा कन्स्ट्रक्शन करणं, दुसरा पर्याय, किंवा तिसरा म्हणजे त्या कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं. दीज आर द 3 अल्टरनेटिव्स अवेलेबल. नाव वी विल सी 2 examples. First example is, this is example number 8. Read the example carefully. Mr. Siddharth has a residential house property acquired on 12th of August 2005. Okay, for rupees 2 lakhs. Okay, this is the first sentence of this example. In this first sentence, it is mentioned that Mr. Siddharth is the owner of a residential house. हा जो कोण व्यक्ती आहे तो एका घराचा ओनर आहे आणि ते घर रेसिडेन्शियल घर आहे, राहतं घर आहे. ते घर कधी ॲक्वायर केलेलं? ॲक्वायर म्हणजे परचेस्ड. कधी परचेस केलेलं? 12th of August 2005, 2005 साली खरेदी केले. 2005 साली. ओके, 2005 साली खरेदी केले. किती रुपयाला? फॉर रुपीज 2 lakhs. 2 लाखाला हे घर खरेदी केलेलं होतं 2005 साली. द प्रॉपर्टी इज सोल्ड ऑन 1 March 2020. ही प्रॉपर्टी जी आहे ती आपण सेल केली, विकली. किती तारखेला? 1 मार्च 2020ला फॉर रुपीज 25 lakhs. आपण 25 लाखाला ते घर विकलेलं आहे. आता यामध्ये काय सांगितलं आहे? हाऊस आपण कधी विकलं? 1 मार्च 2020ला. खरेदी कधी केलेलं होतं? 2005 साली. 2005 साली खरेदी केलेलं घर 2020 साली विकलं, म्हणजे ते घर आपल्याकडे किती वर्ष होतं? जवळपास 15 वर्ष होतं. 15 वर्ष एखादी हाऊस प्रॉपर्टी 3 वर्षापेक्षा जास्त आपल्याकडे असेल तर त्याला लाँग टर्म असेट असं म्हटलं जातं. इन दिस एक्झाम्पल इट इज मेन्शन्ड दॅट द हाऊस प्रॉपर्टी वॉज परचेस्ड इन द इयर 2005 अँड आफ्टर दॅट इट इज मेन्शन्ड दॅट द हाऊस इज सोल्ड इन द इयर 2020. इट मीन्स द हाऊस, हे जे घर आहे ते घर जवळपास 15 वर्ष वापरलेलं आहे आणि नंतर ते विकलेलं आहे.
ओके, 3 वर्षापेक्षा जास्त दिवस जरी तुमच्याकडे हाऊस प्रॉपर्टी असेल तरी त्या हाऊस प्रॉपर्टीला लाँग टर्म हाऊस प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. म्हणजे हे लाँग टर्म हाऊस आहे. ओके, जी आपली पहिली कंडिशन होती की ते लाँग टर्म हाऊस असलं पाहिजे. बघा, आपण ज्या कंडिशन्स पाहिलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहिलेलं की द हाऊस प्रॉपर्टी शुड बी लाँग टर्म. ती लाँग टर्म हाऊस प्रॉपर्टी पाहिजे, ही कंडिशन इथं पूर्ण झाली. त्यानंतर काय सांगितले बघा एक्झाम्पलमध्ये, हाऊस प्रॉपर्टी किती रुपयाला विकले? हाऊस प्रॉपर्टी इज सोल्ड फॉर ₹25 lakhs. 25 लाखाला हे घर विकलेलं आहे. पुढं काय सांगितलं? ही ॲक्वायर्ड अनदर रेसिडेन्शियल हाऊस. त्यांनी नवीन रेसिडेन्शियल हाऊस ॲक्वायर केलं. ॲक्वायर करणे म्हणजे परचेस करणे. नवीन हाऊस ॲक्वायर केलं ऑन 31 मार्च फॉर ₹17 lakhs फॉर सेल्फ ऑक्युपेशन. त्यांनी 17 लाखाचं घर ॲक्वायर केलं, खरेदी केलं. कशासाठी? स्वतःच्या राहण्यासाठी. रेसिडेन्शियल घर खरेदी केलेलं आहे राहण्यासाठी. बघा, आपली जी पहिली कंडिशन होती, द हाऊस प्रॉपर्टी शुड बी रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी. जे नवीन घर तुम्ही खरेदी करत आहात, ओके, ते राहण्यासाठी खरेदी केलं पाहिजे. रेसिडेन्शियल पर्पजसाठी ते घर असलं पाहिजे. त्याला रेसिडेन्शियल हाऊस असं आपण म्हणतो. तीसुद्धा कंडिशन इथं पूर्ण होते. त्यांनी राहण्यासाठीचं घर हे खरेदी केलेलं आहे. राहण्यासाठीचं घर आहे. ओके, दिस इज इन्फॉर्मेशन. आफ्टर दॅट कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आपल्याला दिलेले आहेत. पहिल्यांदा 2005-06चा इंडेक्स आहे 117. 2019-20चा इंडेक्स आहे 289. Okay, these are the indexes, and after that it is given that compute his capital gain for assessment year 2021. आपल्याला 2020-21 सालचा कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचा आहे. आता नेहमीप्रमाणे आपण कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना जे कॅल्क्युलेशन करतो तेच येणार आहे, फक्त एक स्टेप फक्त वाढेल. पहिल्यांदा बघा, एक्झाम्पलमध्ये व्यक्तीचं नाव कोण आहे? तर मिस्टर सिद्धार्थ. सो फर्स्ट वी शुड मेन्शन नेम ऑफ पर्सन, मिस्टर सिद्धार्थ. After that, on the second line we have to calculate the capital gain. So on the next line we have written computation of long term capital gain. ही असेट लाँग टर्म आहे, कारण ही असेट 2005 साली खरेदी केलेली, 2020 साली विकली. म्हणजे असेट आपण 15 वर्ष वापरली. 3 वर्षापेक्षा जास्त असेट वापरली की त्याला लाँग टर्म असेट असं म्हटलं जातं. ही लाँग टर्म असेट आहे म्हणून त्याला नाव दिलं लाँग टर्म कॅपिटल गेन. ओके, आणि कोणत्या वर्षासाठी कॅल्क्युलेशन करायचं आहे? फॉर असेसमेंट इयर 2020-21. ते थर्ड लाईन लिहिलं फॉर असेसमेंट इयर 2020-21. So before calculating the long term capital gain, we have to mention these 3 points. First, the name of person, Mr. Siddharth. On the second line we should mention that we are computing the long term capital gain, and after that we have to mention for which assessment year we are calculating the long term capital gain. आपण कोणत्या वर्षासाठी लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत हे सुद्धा आपल्याला मेन्शन करावं लागतं. आफ्टर मेन्शनिंग दीज 3 points we have to draw 2 columns. First column is titled as particulars and second column is titled as amount in rupees. These are the 2 columns which we have to prepare, and we have to draw these 2 columns for half page of the notebook. नोटबुकच्या हाफ पेजमध्ये आपल्याला हे 2 कॉलम्स तयार करावे लागतात. आता कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्याची नेहमीची पद्धत काय? तर सुरुवात करायची असते सेल्स कन्सिडरेशनपासून. सेल्स कन्सिडरेशन म्हणजे काय? तर आपण असेट विकून आपल्याला किती मोबदला मिळाला. सेल करून कन्सिडरेशन, मोबदला किती मिळाला. बघा, एक्झाम्पलमध्ये आपण हाऊस प्रॉपर्टी किती रुपयाला विकले? हाऊस प्रॉपर्टी इज सोल्ड फॉर ₹25 lakhs. त्यामुळे आपल्याला किती रुपये मिळाले? 25 लाख रुपये. त्यामुळे सेल्स कन्सिडरेशन घ्यायचं 25 लाख रुपये. दिस इज सेल्स कन्सिडरेशन. ओके, सेल्स कन्सिडरेशन आहे 25 लाख. ते लिहिल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते? त्यातून खाली हेडिंग द्यायचं लेस. सेल्समधून लेस काय केलं जातं? तर एकूण 3 गोष्टी लेस केल्या जातात. फर्स्ट आहे ते म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण आपली हाऊस प्रॉपर्टी जी आहे ती 25 लाखाला विकलेली, बरोबर. मग आपण त्यातून काय लेस करायचं? तर त्या असेटची जी कॉस्ट आहे, कॉस्ट 2 प्रकारच्या आहेत. पहिली कॉस्ट आहे ते म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. म्हणजेच त्याचा अर्थ काय? कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी. आपण ती असेट किती रुपयाला खरेदी केली होती, त्या खरेदी किमतीची आपल्याला इंडेक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करायची आहे. बघा, मग ती कशी फाइंड आउट करायची? एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं, आपण ती हाऊस प्रॉपर्टी किती रुपयाला खरेदी केलेली? 2 लाखाला. म्हणजे 2 लाख ही झाली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ती पहिल्यांदा अमाऊंट घ्यायची आहे तशी. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती आहे? 2 लाख. त्या 2 लाखाला कशाने डिवाईड करायचं? तर ती 2 लाख किंमत कोणत्या वर्षाची आहे? ती किंमत आहे 2005ची.
बरोबर. मग 2005चा इंडेक्स किती आहे बघा, 117 आहे. त्या इंडेक्सनं डिव्हाइड करायचं भागिले 117 आणि गुणाकार कशाला करायचा, तर ही हाऊस प्रॉपर्टी 2005 साला खरेदी केलेली, आपण ती विकली कितीला, तर 2019-20ला. तारीख आहे 1/3/20 म्हणजेच 19/20चा इंडेक्स किती दिला आहे, तो आहे 289, म्हणून गुणिले 289 केलं, गुणाकार किती आला, तो आला 4,94,017. ओके, ह्याचा अर्थ काय होतो बघा, की आपण जे 2 लाख रुपयाला असेट खरेदी केली होती, कोणत्या तारखेला असेट खरेदी केलेली आपण, तर 2005 साली खरेदी केलेली, त्या 2 लाखाची आत्ताची सध्याची किंमत आहे 4,94,017 रुपये. ओके, दिस इज इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ही कॉस्ट कशी फाइंड आउट केली जाते, तर जी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आहे, खरेदी किंमत आहे, ती आपल्याला एक्झाम्पलमध्ये 2 लाख आहे असं सांगितलेलं आहे. ही 2 लाख किंमत कोणत्या तारखेची होती, 2005-6ची. मग 2005-6चा इंडेक्स दिला आहे, तो आहे 117, म्हणून भागिले 117 केलं आणि गुणिले आपण ज्या वर्षी असेट विकली त्या वर्षाचं इंडेक्स किती आहे, 2,289, म्हणून गुणिले 289 केलं की सध्याची त्याची किंमत मिळाली, ती किती आली, तर 4,94,017 रुपये. ही झाली त्याची आत्ताची किंमत. हे झालं पहिलं इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण जी असेट खरेदी केलेली होती त्या खरेदी किमतीची इंडेक्स्ड कॉस्ट, सध्याची कॉस्ट आपण फाइंड आउट केली. त्यानंतर सेकंड घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. हा फॉर्मॅट आहे, हा सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घ्यायचं, त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं. 2 नंबरला घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण त्या हाऊस प्रॉपर्टीला काही इम्प्रूव्हमेंट केली असेल, सुधारणा करण्यासाठी काही खर्च केला असेल, तर त्या खर्चाची इंडेक्स्ड कॉस्ट, सध्याची किंमत आपण शोधून काढायची. एक्झाम्पलमध्ये त्या हाऊस प्रॉपर्टीला इम्प्रूव्हमेंट केलं असं कुठेही दिलेलं नाही, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये डॅश केलेलं आहे, काही खर्च नाही. ओके, हा सेकंड पॉईंट. आणि तिसरा पॉईंट घ्यायचा असतो तो म्हणजे ट्रान्सफर एक्सपेन्सेस. व्हॉट इज ट्रान्सफर एक्सपेन्सेस? ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे काय? ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्यासाठी आलेला खर्च. एक्झाम्पलमध्ये असेट विकण्यासाठी खर्च आला असं काही दिलेलं नाही, त्यामुळे अमाऊंट कॉलममध्ये डॅश केलं. त्यामुळं शेवटी वजाबाकी केली. आपण असेट विकलेली 25 लाखाला, त्यातून ह्या तिन्ही अमाऊंट आपल्याला लेस करायच्या आहेत. 25 लाखातून हे 4,94,000 वजा केले, वजाबाकी जी राहिली त्याला म्हणायचं लाँग टर्म कॅपिटल गेन. म्हणजे 4,94,000ची असेट आपण 25 लाखाला विकली, जास्त किमतीला विकली, म्हणजे आपल्याला फायदा किती झाला, तो फायदा झाला 20,05,983. हा फायदा आहे, त्याला नाव द्यायचं लाँग टर्म कॅपिटल गेन. फायदा आहे म्हणून त्याला कॅपिटल गेन म्हटलं. आणि ही जी असेट आहे ती असेट आपण जवळपास 15 वर्ष वापरून नंतर विकतोय, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त वापरले, म्हणून हा लाँग टर्म कॅपिटल गेन आहे. आपल्याला जे आपलं राहतं घर आहे, रेसिडेन्शियल हाऊस आहे, ते विकून किती फायदा झाला, तर 20,05,983 एवढा फायदा झालेला आहे. आपण ह्याला नाव दिलं लाँग टर्म कॅपिटल गेन. आता हा जो फायदा झालेला आहे, ह्या फायद्यामधून तुम्हाला जर काय सूट मिळवायची असेल, एक्झम्पशन मिळवायचं असेल, फॉर गेटिंग द एक्झम्पशन यू हॅव टू इन्व्हेस्ट धिस कॅपिटल गेन इन टू परचेस ऑफ हाऊस. दिस इज फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज यू शूड इन्व्हेस्ट धिस मनी फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस. हे पैसे तुम्ही घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी गुंतवले पाहिजेत. किंवा थर्ड ऑप्शन इज टू इन्व्हेस्ट धिस मनी इन कॅपिटल गेन स्कीम. हे 3 तुम्हाला पर्याय आहेत. यांनी काय केलं बघा, ही ॲक्वायर्ड अनदर हाऊस ऑन 31 मार्च ऑफ ₹17,000 फॉर सेल्फ ऑक्युपेशन. त्यांनी 17,000चं नवीन घर खरेदी केलं. ओके, म्हणजे जो काय बेनिफिट झालेला आहे, फायदा झालेला आहे असेट विकून, किती फायदा झाला आहे, 20 लाख. त्यापैकी त्यांनी 17 लाख रुपये गुंतवले नवीन घरासाठी. आणि याच्या ज्या डिडक्शन्स आहेत, एक्झम्पशन आहे, त्या कोणत्या सेक्शनमध्ये मिळते, तर सेक्शन 54. जे आपण मगाशी सेक्शन पाहिला की सेक्शन 54मध्ये तुम्हाला ह्या सूट मिळते. त्यामुळे खाली लिहायचं लेस एक्झम्पशन्स अंडर सेक्शन 54. हा जो काय तुम्हाला फायदा झालेला आहे असेट विकून, किती, 20,05,000, त्यातून तुम्हाला एक्झम्पशन ज्या मिळतात ते वजा करायच्या, म्हणून खाली हेडिंग दिलं लेस एक्झम्पशन्स अंडर सेक्शन 54. ओके, आणि ते कोणतं एक्झम्पशन आहे, त्यांनी नवीन घर खरेदी केलेलं आहे, त्यामुळे खाली लिहिलं एक आकडा न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड.
त्याने नवीन घर किती रुपयाचं खरेदी केलं? 17 लाखाचं. त्यामुळे 20 लाख फायदा होता, 20,05,983. त्यापैकी 17 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केली घरामध्ये, त्यामुळे राहिलेला जो काय फायदा आहे, डिफरन्स आहे किती? 3,05,983. इट इज कॉल्ड ॲज अ टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. तुम्हाला ॲक्च्युली फायदा 20,05,983 झालेला होता, पण त्या फायद्यापैकी तुम्ही 17 लाख रुपये नवीन हाऊसमध्ये परचेस करण्यामध्ये गुंतवले, तेवढ्याची तुम्हाला सूट मिळते. त्याला एक्झम्पशन असं म्हटलं जातं. एवढ्याची सूट दिली आणि राहिलेला जो काय फायदा आहे 3,05,983, इट इज कॉल्ड ॲज अ टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, हा जो काय फायदा शिल्लक राहिलेला आहे यावरती तुम्हाला मात्र गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागणार आहे. दिस इज अ बेनिफिट. This is a profit from sale of long term capital gain, and on this capital gain you have to pay tax to the government. Okay, this is how we calculate the taxable long term capital gain. This is example number 7. Now we will see one another example. Sorry, the previous example was example number 8. Now we will see another example on this particular exemption. हे जे काय हाऊस प्रॉपर्टीचे एक्झम्पशन्स आहेत यावरती एक लास्ट एक्झाम्पल आहे. Read the example carefully. This is example number 9. Mr. Lakshman sells his residential house for rupees 50 lakhs in the previous year 1920. हे फर्स्ट सेंटेन्स आहे. फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितलं आहे मिस्टर लक्ष्मण हा जो व्यक्ती आहे त्यानं स्वतःचं रेसिडेन्शियल हाऊस, राहतं घर सेल केलं. राहतं घर त्यानं विकलं. किती रुपयाला विकलं? 50 लाखाला विकलं. कधी विकलं? इन द प्रिवियस इयर 1920. 2019-20 या प्रिवियस इयरमध्ये हे घर 50 लाखाला विकलेलं आहे. आता हे घर खरेदी कधी केलेलं? द प्रॉपर्टी वॉज परचेस्ड इन द इयर 2002-03 फॉर रुपीज 3 lakhs. हे घर खरेदी केलं होतं 3 लाखाला. कोणत्या वर्षी? 2002-03. म्हणजे 2-3ला खरेदी केलं आणि ते घर 19-20ला विकलं. म्हणजे जवळपास हे घर त्या व्यक्तीकडे किती वर्ष होतं? 17 वर्ष. 17 वर्ष वापरलं, घराचा वापर केला आणि नंतर ते घर विकलं. एखादी हाऊस प्रॉपर्टी 3 वर्षापेक्षा जास्त वापरली की त्या हाऊस प्रॉपर्टीला लाँग टर्म म्हणतात. ही हाऊस प्रॉपर्टी 17 वर्ष वापरलेली आहे, सो इट इज अ लाँग टर्म हाऊस प्रॉपर्टी. त्यामुळे हे जे घर आहे ते लाँग टर्म घर आहे. हे घर किती रुपयाला खरेदी केलेलं? 3 लाखाला. ही 3 लाख रुपये अमाऊंट कोणत्या वर्षाची आहे? 2002-03ची. आपल्याला 2-3चा इंडेक्स दिलेला आहे, बरोबर. पुढे he spends rupees 5 lakhs in the year 2011-12 for its improvement. ही जी काय हाऊस प्रॉपर्टी आहे या हाऊस प्रॉपर्टीच्या इम्प्रूव्हमेंटवरती, सुधारणेसाठी 5 लाख खर्च केला. कधी केला? 11-12 साली. इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला. मग जो इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला जातो त्याचीसुद्धा आपल्याला इंडेक्स कॉस्ट शोधावी लागते. खर्च कोणत्या वर्षी केला आहे? 11-12 साली. बघा आपल्याला 11-12चा इंडेक्स इथं दिलेला आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, ट्रान्सफर एक्सपेन्सेस इन्कर्ड रुपीज 1 lakh. ही जी काय असेट आहे ती असेट ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे विकण्यासाठी, ट्रान्सफर करणे म्हणजे विकणे, त्यासाठी खर्च आला किती रुपये? 1 लाख रुपये. हा ट्रान्सफर एक्सपेन्सेस आहे. पुढं आपल्याला इंडेक्स दिलेले आहेत. इंडेक्स कोणकोणते देतात आपल्याला बघा, तर आपण घर खरेदी केलं कोणत्या वर्षी? 2-3. मग 2-3चा इंडेक्स दिला आहे. घरावरती इम्प्रूव्हमेंट कधी केली? 11-12. 11-12चा इंडेक्स दिला आहे. आणि घर कोणत्या वर्षी विकलं? 19-20. ह्या सर्व वर्षांचा आपल्याला इथे इंडेक्स हा दिलेला आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, कॉम्प्यूट टॅक्सेबल कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2020-21 बाय ॲज्युमिंग दॅट. आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे, पण 3 कंडिशन्स अंडर. त्या 3 कंडिशन कोणत्या? बघा केअरफुली, सिम्पल आहेत. पहिली कंडिशन आहे ए, ही परचेस्ड अ रेसिडेन्शियल हाऊस फॉर रुपीज 40 लाख. आपण असं मानूया की त्यांनी 40 लाख रुपयाचं नवीन घर रेसिडेन्शियल हाऊस परचेस केलं. ही पहिली कंडिशन आहे, केस 1, सिच्युएशन ए. ओके, त्यांनी 40 लाख रुपयाचं नवीन घर खरेदी केलं, हे पहिलं. त्यानंतर सेकंड सांगितलं आहे, ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस फॉर रुपीज 15 लाख. 15 लाखाचं घर खरेदी केलं अँड डिपॉझिटेड 4 लाख इन द कॅपिटल गेन अकाउंट स्कीम. 15 लाखाचं घर खरेदी केलं आणि 4 लाख रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये गुंतवले. हे दुसरी कंडिशन आहे, दुसरी सिच्युएशन आहे. आणि तिसरं सांगितलं आहे, ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस फॉर रुपीज 12 लाख. 12 लाखाचं घर खरेदी केलं अँड कन्स्ट्रक्टेड अ गोडाऊन ऑफ रुपीज 5 लाख. 5 लाखाचं कन्स्ट्रक्शन केलं, पण ते कन्स्ट्रक्शन कशाचं केलेलं आहे? गोडाऊनचं केलेलं आहे.
सांगा, गोडाऊन हे राहण्यासाठी असतं का बिझनेससाठी असतं? ऑब्वियसली गोडाऊन हे बिझनेससाठी असतं. हे राहण्यासाठी असतं का? तर नाही. आपलं कंडिशन काय आहे? आपल्याला घर विकून, हाऊस प्रॉपर्टी विकून जो फायदा होतो तो फायदा आपण घरामध्येच इन्व्हेस्ट केला पाहिजे. नवीन घरामध्ये, नवीन घराच्या खरेदीमध्ये किंवा नवीन घराच्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा कॅपिटल गेन स्कीममध्ये. हे तीनच पर्याय आहेत. पहिला पर्याय काय? एकतर न्यू हाऊस शुड बी परचेस्ड, दिस इज फर्स्ट. सेकंड ऑप्शन इज न्यू हाऊस शुड बी कन्स्ट्रक्टेड, नवीन घर तुम्ही बांधकाम करा. किंवा तिसरा पर्याय तो म्हणजे डिपॉझिट द मनी इन द कॅपिटल गेन अकाउंट स्कीम 1988. ह्या स्कीममध्ये पैसे गुंतवा. हे तीनच पर्याय आहेत. ओके, मग जो कन्स्ट्रक्शनचा पर्याय आहे तो कशासाठी आहे? कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस प्रॉपर्टी, घराचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे. इथं काय सांगितलं आहे? कन्स्ट्रक्शन कशाचं केलं आहे? गोडाऊनचं. त्यामुळे हे जे काय 5 लाख खर्च केलेला आहे ह्याची कोणतीही सूट मिळणार नाही. बरोबर, कारण हे काय घरास राहण्यासाठीचं कन्स्ट्रक्शन नाही. ओके, मग आता आपण कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करूया. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे बघा. व्यक्तीचं नाव आहे मिस्टर लक्ष्मण, म्हणून पहिल्यांदा नेहमीप्रमाणे नाव लिहिलं मिस्टर लक्ष्मण. सेकंड लाईनला आपण कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करतो आहे. सो कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन द थर्ड इयर फॉर असेसमेंट इयर 2021. ते आपल्याला सांगितलेलंच आहे. फॉर असेसमेंट इयर 2021साठी कॅल्क्युलेशन करा. इयर फॉर असेसमेंट इयर 2021. आता आपण नेहमी दोनच कॉलम तयार करतो. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. पण ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे की ह्या 3 सिच्युएशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. ह्या तिन्ही सिच्युएशनच्या अंडर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो इथं कॉलमचं नाव दिलं केस ए, केस बी, केस सी, अमाऊंट इन रुपीज आणि अमाऊंट इन रुपीज. ओके, 3 सिच्युएशन दिल्या. त्या तिन्हीचं कॅल्क्युलेशन सेमच होणार आहे. फक्त एक्झम्पशनचा जो पार्ट आहे तिथं फक्त थोडाफार डिफरन्स हा येणार आहे. मग आता सुरुवात करूया. सुरुवात आपण कशापासून करतो? सुरुवात आपण करतो सेल्स कन्सिडरेशनपासून. आपण सेल्स कन्सिडरेशन म्हणजे असेट विकली कितीला बघा. असेट आपण सेल केलेले, असेट इज सोल्ड फॉर ₹50 lakhs. 50 लाखाला असेट विकली म्हणून सेल्स कन्सिडरेशन घेतलं 50 लाख, 50 लाख आणि 50 लाख. सुरुवात करायची नेहमी सेल्स कन्सिडरेशनपासून. आपण असेट किती रुपयाला विकली? तर 50 लाखाला. त्यातून लेस, खाली हेडिंग द्यायचं लेस. 3 गोष्टी लेस करायच्या असतात. पहिल्यांदा घ्यायचं असतं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण जी ची खरेदी किंमत आहे, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत, त्या खरेदी किंमतीची इंडेक्स कॉस्ट फाइंड आउट करायची. बघा एक्झाम्पलमध्ये ही असेट आपण किती रुपयाला खरेदी केलेली? द प्रॉपर्टी वॉज परचेस्ड फॉर ₹3 लाख. 3 लाखाला खरेदी केलेली. कोणत्या वर्षी? 2-3 साली. अमाऊंट किती आहे त्याची? ₹3 लाख. म्हणून तिथं अमाऊंट घेतली पहिल्यांदा 3 लाख. त्या 3 लाखाला कशाने डिवाईड करायचं? बघा एक्झाम्पलमध्ये ही 3 लाख रुपये अमाऊंट कोणत्या वर्षाचे? 2-3ची. त्या 2-3चा इंडेक्सनं त्याला डिवाईड करा. 2-3चा इंडेक्स किती आहे? 105. म्हणून डिवायडेड बाय 105 आणि गुणिले. आपण हे असेट कोणत्या वर्षी विकली? असेट विकली आपण चालू वर्षी. चालू वर्षाचा इंडेक्स किती आहे? 289. म्हणून त्याला गुणाकार करायचा, गुणिले 289. गुणाकार करून किंमत किती आली? 8,25,714. 8,25,714. ओके, ह्याचा अर्थ काय? जे 3 लाख रुपये किंमत होती, आपण असेट खरेदी केले 3 लाखाला, त्या 3 लाखाची सध्याची किंमत आहे 8,25,000, 8,25,714. ओके, हे झालं फर्स्ट इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यानंतर सेकंड हेडिंग द्यायचं 2 नंबर इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण जर इम्प्रूव्हमेंटसाठी काही खर्च केला असेल, सुधारण्यासाठी किती खर्च केला आहे बघा. एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की ही स्पेंड 5 लाख फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. 5 लाख खर्च केला म्हणून सुरुवातीला अमाऊंट घ्यायची. अमाऊंट किती आहे? 5 लाख. त्याला डिव्हाइड करायचं. हे 5 लाख खर्च कोणत्या वर्षी केला आहे? 5 लाख रुपये खर्च केला आहे बघा इन द इयर 11-12. 11-12 साली खर्च केला आहे. 11-12चे इंडेक्स किती आहे? 184. त्या 184ने त्याला डिव्हाइड करा भागिले 184 आणि गुणिले चालू वर्षाचे इंडेक्स. चालू वर्षाचे इंडेक्स किती आहे? तर तो आहे 289. म्हणून त्याला गुणिले केलं 289. गुणाकाराला 7,85,326. ओके, ह्याचा अर्थ काय? जो आपण 5 लाख खर्च केला होता इम्प्रूव्हमेंटसाठी, त्या 5 लाखाची सध्याची किंमत आहे 7,85,326 रुपये. ओके, ही त्याची किंमत झाली. हा जरा दुसरा पॉईंट. आणि तिसरा घ्यायचा असतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस. असेट विकण्यासाठी आलेला खर्च. ट्रान्सफर एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत? तर ते आहेत 1 लाख रुपये. म्हणून ते तिन्ही ठिकाणी घेतले 1 लाख, 1 लाख आणि 1 लाख. शेवटी फक्त काय वजाबाकी करायची? सेल्समधून ह्या तिन्ही अमाऊंट ज्या आहेत त्या वजा करायच्या आणि वजाबाकीला नाव द्यायचं लॉंग टर्म कॅपिटल गेन. 50 लाखातून
ह्या तिन्ही अमाऊंट वजा केल्या, सगळीकडं अमाऊंट सेम आहे सर्व कॉलम्सला, 50 लाखातून अमाऊंट वजा केल्या, त्यामुळे जो फायदा झाला तो किती झाला 32,88,960 रुपये. काय केले फक्त सेल्समधून ह्या ज्या काही अमाऊंट्स आहेत ह्या तिन्ही अमाऊंट फक्त मायनस केल्या, नंतर जो फायदा झाला त्याला नाव दिलं लाँग टर्म कॅपिटल गेन. उत्तर प्लस आहे त्यामुळे हा गेन आहे, फायदा आहे, त्याला नाव दिलं लाँग टर्म कॅपिटल गेन. की त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन 32,88,960 रुपये हा लाँग टर्म कॅपिटल गेन आहे. आता ह्या तिन्ही पण जे कॉलम्स आहेत बघा, केस 1, केस बी आणि केस सी, ह्या तिन्ही कॉलम्समध्ये अमाऊंट सेम आलेले आहेत, कॅपिटल गेनची रक्कमसुद्धा सेम आलेली आहे. मग हे तिन्ही कॉलम वेगळे का तयार केलेले आहेत? कारण की आपल्याला एक्झाम्पलमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते इन्व्हेस्टमेंट वेगवेगळे दिलेले आहेत, अमाऊंट वेगळे, म्हणून हे कॉलम्स तयार केलेले आहेत. मग बघा आपला कॅपिटल गेन आलेला आहे तिन्ही ठिकाणी, तिन्ही सिच्युएशनमध्ये 32,88,000 एवढा आलेला आहे. त्यातून आता ह्यामधून एक्झम्पशन्स लेस करायच्या, खाली हेडिंग द्यायचं लेस एक्झम्पशन्स अंडर सेक्शन 54. एक्झम्पशन काय काय आहेत तर 3 पर्याय असतात, एक तर न्यू हाऊस परचेस करणे, दुसरा न्यू हाऊस कन्स्ट्रक्ट करणे किंवा कॅपिटल गेन स्कीममध्ये. मग आता एक्झम्पशन बघा, पहिल्या सिच्युएशनमध्ये काय केलेलं आहे तर पहिल्या सिच्युएशनमध्ये ए सिच्युएशनमध्ये सांगितलं आहे ही परचेस्ड रेसिडेन्शियल हाऊस, नवीन घर खरेदी केलं 40 लाखाचं, म्हणून तिथं लिहिलं बघा न्यू रेसिडेन्शियल हाऊस परचेस्ड. पहिल्या सिच्युएशनमध्ये किती रुपयाचं घर खरेदी केलं 40 लाखाचं खरेदी केलं, म्हणून तिथे लिहिलं 40 लाख. मग आता इथं काय होईल बघा, आपल्याला कॅपिटल गेन झाला होता किती, फायदा किती झालेला 32,88,960. आपण गुंतवणूक किती केली 40 लाखाची गुंतवणूक केलेली आहे. मग सांगा फायदा आहे 32,88,000 आणि इन्व्हेस्टमेंट केली 40 लाख. तुम्हाला जेवढा फायदा झाला तेवढा सगळे फायदा तुम्ही इन्व्हेस्ट केला, त्यामुळे तुमच्याकडे काय टॅक्सेबल रक्कम राहिली का तर टॅक्सेबल रक्कम येणार आहे नील. ओके, टॅक्सेबल रक्कम कधी राहते जर 32 लाख फायदा आहे आणि तुम्ही 30च लाख गुंतवला तर तुमचे 2 लाख रुपये राहतात. इथं जेवढा तुम्हाला फायदा झालेला होता, फायदा असेट विकून झाला होता किती तर 32 लाख रुपये झालेला, 32,88,000, आणि तुम्ही गुंतवले किती 40 लाख. जेवढा फायदा झाला त्याच्यापेक्षा जादा रक्कम गुंतवली, त्यामुळे जेवढा फायदा झालेला आहे तो सगळा माफ होणार, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम ही नील होणार आहे. ओके, कारण जेवढा फायदा तुम्हाला झाला 32,88,000 त्यापेक्षा जादा रक्कम तुम्ही गुंतवणूक केली नवीन हाऊसमध्ये, नवीन हाऊस खरेदी करण्यामध्ये, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम काहीही राहणार नाही, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम आली नील. हे झाली पहिली सिच्युएशन. त्यानंतर सेकंड कंडिशन काय, ही परचेस्ड हाऊस फॉर रुपीज 15 लाख, 15 लाखाचं घर खरेदी केलं आणि 4 लाख रुपये कॅपिटल गेन स्कीममध्ये. मग बघा 15 लाख आणि 4 लाख, बघा हे बी सिच्युएशन आहे. काय सांगितलं आहे तर 15 लाखाचं घर खरेदी केलं, न्यू हाऊस परचेस्ड 15 लाख आणि डिपॉझिटेड इन कॅपिटल गेन स्कीम 4 लाख. आता इथं बघा व्यवस्थित समजेल, आपल्याला फायदा झाला होता किती 32,88,000, त्यापैकी आपण गुंतवणूक किती केली 15 लाख आणि हे 4 लाख असे 19 लाख. 32 लाखापैकी 19 लाख इन्व्हेस्ट केले, राहिले किती 13,88,960. त्याला नाव द्यायचं टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. तुम्हाला हाऊस प्रॉपर्टी विकून जवळपास 33 लाख फायदा आहे जवळपास, आणि त्यापैकी तुम्ही 19 लाख इन्व्हेस्ट केले, जे राहिलेली रक्कम आहे ती झाली टॅक्सेबल, त्याला नाव दिलं टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. आणि तिसरी सिच्युएशन बघा काय तर ही परचेस्ड हाऊस ऑफ रुपीज 12 लाख, 12 लाखाचं घर खरेदी केलं आणि पुढं सांगितलं आहे गोडाऊन कन्स्ट्रक्ट केलं 5 लाख. मग असे सांगितलं गोडाऊन हे काय राहण्यासाठी नाही, त्यामुळे ते येणार नाही, त्यामुळे फक्त सूट मिळताना 12 लाखाचीच मिळेल. ओके, म्हणून बघा सिच्युएशन सी ही आहे, न्यू हाऊस परचेस्ड किती 12 लाख, कॅपिटल गेन स्कीममध्ये वगैरे काही गुंतवलेले नाहीत, म्हणजे 32 लाख रुपये तुम्हाला फायदा झालेला होता 32,88,000, त्यापैकी 12 लाखच गुंतवले, त्यामुळे तेवढेच फक्त वजा होतील, वजाबाकी राहिले किती मग 20,88,960. त्याला नाव द्यायचं टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. तुम्हाला 32,88,000 फायदा झाला, त्यापैकी फक्त 12 लाख गुंतवले, तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल तेवढ्याची सूट मिळेल, उरलेली रक्कम बॅलन्स अमाऊंट इज टॅक्सेबल, त्याला नाव दिलं जातं टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. दोन्ही सिच्युएशनमध्ये अमाऊंट जी राहिलेली आहे, फायदा जेवढा झालेला होता त्यापेक्षा कमी गुंतवला, त्यामुळे जो रिमेनिंग प्रॉफिट आहे, शिल्लक प्रॉफिट आहे, तो टॅक्सेबल होतो. फक्त पहिल्या सिच्युएशनमध्ये 32,88,000 प्रॉफिट आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली 40 लाख, जेवढा प्रॉफिट झाला आहे 32,88,000 त्यापेक्षा जादा रक्कम तुम्ही गुंतवली, त्यामुळे टॅक्सेबल रक्कम काही राहणार नाही.
कारण जेवढा फायदा झाला आहे त्याच्यापेक्षा जादा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यामुळं फायदा काहीच शिल्लक नाही, त्यामुळे टॅक्सेबल रक्कमही नेली येते. ओके, सो these are the two examples on the computation of long term capital gain, that is taxable long term capital gain. आपण टॅक्सेबल लॉंग टर्म गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, आपल्याला सेक्शन 54 अंडर कोणत्या डिडक्शन्स मिळतात हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, यू शुड राईट डाऊन दीज टू एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक. सो थँक्यू व्हेरी मच.